नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो, इकडे अर्जुन सायली आलेत रविराज सरांशी बोलायला. तर रविराज सरांना बोलतात, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे. तर यावरती ते बोलतात, तुम्हाला बोललो होतं मी सावंतांचं काय ॲडवाईस घेऊन काय उपयोग नाही, तेच काय तर बोललेत ना. यावरती सायली बोलते, नाही तसं काही नाही, आम्हाला वेगळ्याच विषयावरती बोलायचं आहे. आम्हाला म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार आहे झाला होता आणि तिथे महिपतला आपण जर आपल्या महिपतच्या बुद्धीचा जर आपल्याला तोल घालवायचा असेल तर आपल्याला तिथे प्रतिमात्याला नेलं पाहिजे. असं बोलल्यानंतर मात्र रविराज सर थोडेसे शांत होतात आणि त्यानंतर बोलतात, काही असो पण मी महिपतला तिच्यासमोर कधीही घेऊन येऊ शकत नाही, कारण की प्रतिमा कधीही महिपतच्या समोर जवळ काय आजूबाजूला सुद्धा भटकणार नाही असं बोलतं. त्यावरती सायली समजावून सांगत असते, काका त्याची काळजी करू नका, आपण सगळे त्यांच्यासोबत असणारच आहे ना. फक्त प्रतिमात्याला समोर बघितलं की तो सगळं त्याचा गुन्हा कबूल करेल असं वाटत आहे. त्यावरती मात्र रविराज सर तयार होत नसतात आणि प्रतिमात्या तिथे चहा घेऊन आलेले असते आणि तिनं सगळं ऐकलेलं असतं. त्यावरती ती बोलते, मी सगळं तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. रविराज सर फक्त जाताना एवढेच बोलतात की मग काही जर झालं तर या गोष्टीसाठी तयार नाही, माझी परमिशन आहे असे बोलतात आणि त्या रूममधून बाहेर जातात. त्यांच्याचबरोबर आता प्रतिमात्याही बाहेर जाते आणि अर्जुन सायलीला खुणवतो, तू शांत बस, त्या दोघांचं बोलणं होऊन दे. त्यानंतर रविराज सर तिथून बाहेर जाताना बोललेलं असतात, हे तुम्ही विचार तरी कसा केला, तुम्ही असा विचार करायची सुद्धा गरज नव्हती. आणि ते रागाने तिथून निघून जातात. प्रतिमात्या त्याच्याबरोबर पाठीमागून जातात आणि त्यानंतर ते बाहेर उभा असतात. तेव्हा ती प्रतिमा बोलते, तुम्हाला काय वाटतं सांगा, मी काय करायला हवं आहे. माझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मी असंच भीत राहणं, मला काहीच माझं पहिलं आठवू नये. तुम्हाला असं वाटतंय का मला जिथपर्यंत आठवले तिथपर्यंत आठवावं, ते ॲक्सिडेंटची रात्र आठवाय नको का. तर यावरती रविराज सरबद्दल असं कसं म्हणतेस तू, मला तर वाटते ना ते सगळं आठवलं पाहिजे. तर यावरती प्रतिमा बोलते, मग तुम्ही मला सांगा मी कुठला पर्याय निवडायला पाहिजे. मी अशीच भीत राहू, कायमस्वरूपी त्याची भीती घेऊ का, मनानं धाडस करून महिपतच्या समोर जावं. तर यावरती रविराज सर बोलतात, हे बघ तुला माहीत आहे तो महिपत कसा आहे आणि तुला जर काय झालं तर मी का रिस्क घेऊ, मला नाही वाटत की तुझ्यासमोर जावं. तर यावरती प्रतिमा बोलते, माझं ठरलेलं आहे, मला फक्त तुमची परमिशन हवी आहे. तर रविराज सर म्हणतात, मी दरवेळी तुझा ऐकतो, ह्याचा गैरफायदा घेत आहेस तू. तर प्रतिमा बोलते, तसं नाही, मी एखादा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही मला त्याला पाठीशी घालावा असं मला वाटतं आणि मला परमिशन द्यावे. आता हे तिचं सगळं बोलून रविराज सर बोलतात, ठीक आहे, पण मला एक तू वचन द्यायचंच की जर तुला तिथं जरा जरी वाटलं की काहीतरी धोका आहे तर तू तिथून लगेच पळते ना, तिथं थांबणार नाही, आमच्याकडे येणार जिथं आम्ही आहोत तिथं. असं आता रविराज सरांनी तिच्याकडून वचन घेतलेलं असतं. प्रतिमाही तयार झालेली असते. आता प्रतिमा महिपत समोर जाण्यासाठी तयार झाली आहे आणि आता त्यानंतर पुढच्या प्लॅनिंगमध्ये काय काय होणार ते आता पुढे आतमध्ये जाऊन सांगत असतात. इकडे अर्जुन आणि सायली जे महिपतबद्दल बोलत असतात ते ऐकून आता सुमनला वाटतं की महिपतचं बद्दल चाललं आहे का, म्हणजे अर्जुन सायली महिपतला कशात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत का. आता हे तर घरात आहेत, आता ह्यांच्या कानावरती पडलं की हे परत आणि जातील त्या महिपतला सांगत, त्यापेक्षा ह्यांना कुठं तर बाहेर पाठवलं पाहिजे असं सुमन विचार करते. आणि आता सुमन आतमध्ये जाते, किचनमध्ये पाहते तर काय हे हॉलमध्ये मोबाईल घेऊन बसलेले असतात. मग ती बोलते, माझं एक काम होतं, एक काम कराल का तुम्ही. तर ती बोलतो, नागराज तुझं काय काम आहे, मला चांगलं माहीत आहे की वरनं जा, कपाटून बॅग काढा, ही काढा ती करा, मला काय खुळा समजू नकोस, मला चांगलं समजते, तुला मी दाखवीनच मी काय आहे ते असं म्हणत असतो. तर यावरती तेवढ्यातच रविराज सर तिथे येतात आणि बोलतात, काय झालं आहे. तर यावरती सुमन म्हणते, बघा ना मी यांना सांगितलं होतं. तर रविराज सर लगेच म्हणतात, हो असंच असेल ना, तू काय तर सांगितलं असेल आणि काम करायला तो नाही म्हणत असेल. तर ती बोलते, हो मी म्हणलं होतं त्यांना, माझ्या काकू आहेत त्यांना ना झोप लागत नाही, त्या तेलाशी मॅलिश केल्याशिवाय ठाण्याला जाऊन तेवढं देऊन या म्हणून. तर यावरती रविराज सर डायरेक्ट ऑर्डर सोडतात. तर तिनं जे काय सांगितले ते उठ पटकन देऊ नये, काहीसुद्धा कारणं द्यायची नाही. आणि तिला सांगतात, जा तू घेऊन ये तेल. मग तेवढ्यातच आता आतून ती तेल घेऊन येते आणि आता रविराज सरांनी सांगितल्यामुळे आता नागराजकडे पर्याय नसतो आणि आता तोही घरातनं बाहेर जातो. आता ठरल्याप्रमाणे मात्र सुमनचा प्लॅन यशस्वी झालेला आहे. इकडे आतमध्ये आल्यानंतर आता अर्जुन काय करतो, आता मी म्हणतो महिपतला कॉल करतो. महिपतला कॉल करून बोलतो, 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट तुला आठवतोय ना. तर यावरती महिपत बोलतो, तुला काय आठवते ते सांग. तर यावरती अर्जुन बोलतो, मला तर सगळं आठवत आहे, सगळं म्हणजे सगळं. तर यावरती महिपत बोलतो, किंमत सांगतो. मग त्यावरती इकडे अर्जुन बोलतो, मी सांगेल ती रक्कम मला मिळणार का. तर यावरती महिपत बोलतो, 113% भेटणार, तू सांगेल ती किंमत भेटणार, फक्त वेळ काळ आणि कुठं घेऊन यायचं ते सांग. तर यावरती अर्जुन फोन ठेवल्यानंतर सगळ्यांना बोलतो, ज्या अर्थी महिपत लाच द्यायला तयार झाले आहे त्या अर्थी त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे
आता आपल्याला इकडे चैतन्याला ऑर्डर देतो, चैतन्याला सांगतो की आपण जिथे जी लोकेशन ठरवली आहे तिथले कॅमेरे वगैरे नीट चालतात का बघ, तिथे जाऊन जमेल तेवढे फोटो काढून मला पाठव. आणि सगळं त्यांचा जो प्लॅन ठरला आहे ते एकमेकाशी डिस्कस करत असतात. आता तो प्लॅन डिस्कस करत असताना खरं मात्र प्रतिमाला थोडीशी भीती वाटायला लागली असते, कारण की एवढ्या मोठ्या गुन्हेगाराच्या तावडीत जायचं म्हणजे तिच्यासाठी ती रिस्कच असते. म्हणून ती सगळं ऐकवत नाही, म्हणून त्या रूममधून बाहेर येते. जेव्हा ती रूममधून बाहेर येते तिच्याबरोबर सायलीही तिथून बाहेर येते. इकडे आपण पाहतो काय, साक्षीना सचिनला सारखी हाक मारते, सचिन सचिन. तिला असं वाटतं आता हा कुठे गेला का काय. तेवढ्यातच सचिन तिच्या समोर येतो. साक्षी म्हणते काही नाही, तू कुठे दिसला नाहीस म्हणून मी हाक मारत होते. तर सचिन म्हणला तुला वाटलं का मी आणि परत तुला गेलो सोडून. नाही ग बाई, मी कुठंच गेलेलो नाही आहे. आता ह्याची शिक्षा म्हणून तुला एक काम करावं लागेल, तुला मी बनवलेली कॉफी प्यायला लागेल. त्यावरती मात्र साक्षी वाटतं खरंच हा माझ्यासाठी किती करत आहे, म्हणून तिला आणि गिल्ट वाटतं पण त्याच्यावरती उगाचच असं विश्वास न ठेवल्यासारखं केलं. त्यानंतर आता साक्षीला तो कॉफी करण्यासाठी जात असतो, तेवढ्यातच त्याचा फोन वाजत असतो. आणि फोन वाजल्यानंतर मात्र तो थोडासा गोंधळून जातो. ते पाहून साक्षीलाही डाऊट येत असतो, म्हणून ती काय करते, त्याच्या पाठीमागून किचनमध्ये जाऊन उभी राहते. आणि हा फोन असतो त्याच्या सासूचा. इकडून ते बोलत असतात, काय रे कसा आहेस तू, खूप बिझी आहेस का. तर तो बोलत असतं काही नाही, मीटिंग आहे ना, बिझी वगैरे नाही. कसे तुम्ही तिकडे सगळी कशा आहात. तर यावरती ती बोलते तुझ्या बायकोचा मूड सांभाळण्यात आम्ही बिझी आहे वगैरे. त्यानंतर ती म्हणत असते इकडे अस्मिता खानाखुणा करते, तिच्याशी बोलतोस का. तर असं म्हणल्यानंतर इकडे त्याला अस्मिताशी आत्ता काही बोलायचं नसतं, कारण की पाठीमागे साक्षी असते. तो बोलतो नाही नाही, आत्ता मला एक अर्जंट कॉन्फरन्स कॉल आहे, मी नंतर कॉल करतो, असं बोलत असतो. आता हा त्या कॉल तिकडून ठेवल्यानंतर मात्र इकडे कल्पनाला मात्र थोडीशी चिंता वाटत असते. आणि तिला विचार करते असं का केलं असेल सचिननं, किती दरवेळी बोलतो, आज का नाही तो बोला, ह्या विचारामध्ये ती असते. तेवढ्यातच साक्षी तिथे येते आणि बोलते का कॉल का ठेवला तुम्ही सचिन, खरंच कॉन्फरन्स कॉल आहे का. तर यावरती बोलतो की तुला सांगू का, हे माझे काकू आहेत ना, ते कॉल केलं की बराच वेळ बोलत बसतात आणि मला काय आता बोलायची इच्छा नाही. इकडे ही म्हणते बघितलंस तू, काय माहिती कसली कामं करत असतात, कधीच ह्याच्याकडे वेळ नसतो, 24 तास कामं करत असतो. त्यानंतर अस्मिता बोलते आई तुला सांगू का, जसं मी 24 तास सचिनचा विचार करते तसं तू अर्जुन आणि साहिलचा विचार करतेस ना गं. तर यावरती ती बोलते ना नाही तसं काही नाही. तर त्यानंतर अस्मिता बोलते तुला असं वाटतंय का गं, ह्या दोघांचं काहीतरी वेगळं चाललं आहे, घरामध्ये नसतात बाहेर जातात, काही टेन्शनचं तर काम नसेल ना, असं अस्मिता म्हणते. असं अस्मिता म्हणल्यानंतर कल्पना बोलते नाही गं, काय तू डोक्यामध्ये खूळ घालू नको माझ्या, असं काही नसणार आहे, मी बघते त्या दोघांशी बोलून, असं बोलतात. कारण त्यांना खरं टेन्शन आलेलं असतं वेगळंच, पण आता अस्मितानं नवीन टेन्शन तिच्या डोक्यामध्ये घातलेलं असतं. आणि ती म्हणते तसं काही नाही, उगाच तू नको, ती डोक्यात खूळ घालू नको. मग ती बोलते कुठे गेले असतील, प्रतिमात्याकडे गेले असतील का, आपण प्रतिमात्याला कॉल करून बघूया का. तर कल्पना बोलते ठीक आहे, मी प्रतिमाला कॉल करून विचारते तिकडे आलेत का वगैरे, असं आता कल्पना बोलत असते. त्यानंतर इकडे आपण पाहतो काय की प्रतिमा खाली आल्याबरोबर सायली तिच्या पाठीमागून आलेली असते. आणि सायली बोलते काय झालं, तुम्ही का असे खाली आला. तर यावरती प्रतिमा बोलते हे बघ मला माहिती आहे की तिथे जाणं गरजेचं आहे, पण ते किती धोक्याचं आहे हे पण मला कळतं. तर यावरती सायली बोलते प्रतिमात्या तिथे जाणं गरजेचं नसतं एवढं तर मी तुम्हाला कधीही म्हणलं नसतं जावा, पण तिथे गेलं पाहिजे. तर यावरती प्रतिमात्या बोलते हो गं सगळं समजते मला, पण मला थोडीशी भीतीही वाटत आहे. तर सायली बोलते ही गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला कधीही एकटं सोडलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर त्याचा सामोरं करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, कारण की तो तुमच्यावर हल्ला करणं हे नक्कीच आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रतिकार कसं केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. आणि चला आपण त्याचंच ट्रेनिंग घेऊया, असं प्रतिमाला सायली बोलते. सायली सांगत असते की तुम्ही तिथं गेल्यानंतर आपण असंच तुम्ही मेंटली त्याचबरोबर फिजिकलीही स्ट्रॉंग असलं पाहिजे, फक्त असं जाऊन उपयोग नाही, आपल्याला प्रतिकार करता यायला पाहिजे. आणि तिथे गेल्यानंतर अचानक आपल्याला काय सुचणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला थोडासा सरावही केला पाहिजे, असं सायली प्रतिमाला सांगत असते. आता प्रतिमाला हे सायलीचं सगळं पटत असतं. तिने मनानं ठाम ठरवलेलं आहे की आता महिपतचा सामोर करायचा, असं भीत राहायचं नाही, किती दिवस राहायचं. आता सायली म्हणते त्याप्रमाणे वागायचं असं प्रतिमाने ठरवलेलं आहे. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय प्रियाला मात्र खूप टेन्शन आहे, अजून कसं अर्जुन सायली आली नाही, यांचं चाललं आहे तर काय मला काहीच कळत नाही. नागोबाला फोन करून विचारू का तिकडे काय चाललं असेल, काय करू मला समजत नाही. त्यापेक्षा असं करते डायरेक्ट घरी जाते असं विचार करते. काही तर मला कणा त्यांच्या दरवाजाला कान लावून कान झिजलं, पण मला काहीच त्यांचं प्लॅनिंग करत नाही. नंतर तो महिपत माझ्या नावाने खडे फोडल असं विचार करते.
तेवढ्यातच ती ठरवते आता डायरेक्ट घरी जाऊनच बघते त्या नागोबाच्या काय चाललं आहे ते. आणि मग तिकडे एवढ्यातच अश्विनी येतो. अश्विन बोलतो, काय झालं आहे, तू कुठं चालली आहेस? तर ते अश्विन बोलते, मला ना आईबाबांची खूप आठवण येते, मी जाते. तर अश्विन बोलतो, नाही विसरलेस का तू बड्डे पार्टी दिवशी काय झालं होतं, कसा इन्सल्ट तुझा केला होता? तर यावरती बोलते प्रिया की काय असेल ते असेल, पण मला ते चिडून गेलेत म्हटल्यानंतर त्यांचा राग घालवला पाहिजे ना, मला त्यांना भेटायला जायचं आहे. तर यावरती अश्विन बोलतो, नाही तू एकटं जायचं नाहीस, एक काम करून मी तुझ्यासोबत येतो, चल, असं बोलून तो त्याला घेऊन जात असतं. तर खरं बघायला गेलं तर प्रियाला अजिबात वाटत नसतं त्याने यावं, पण आता अश्विन मात्र ऐकत नाही. अश्विन आता प्रियासोबतच जायचं ठरवतो आणि तिला घेऊन जातो. तेवढ्यातच आपण पाहतो का इकडे मात्र छानपैकी ट्रेनिंग द्यायचं चाललेलं असतं. सायली शिकवते. सायली म्हणते, जेव्हा तुम्हाला तुमच्यासमोर जर ऐपत आला तर तुमचा जर गळा दाबायला लागला तर तुम्ही कशा प्रकारे कराल? जेव्हा तुमचा तो दोन्ही हातांनी गळा दाबेल तेव्हा तुम्ही त्याच्या दोन्ही हातामध्ये हात घालून त्याचे दोन्ही हात बाजूला ढकलायचे. त्याप्रमाणे ट्रेनिंग दिल्यामुळे प्रतिमात्याने ते बरोबर करून दाखवलं होतं. सायली म्हणते, बरोबर, हे बरोबर केलं तुम्ही. दुसरं एक असू शकतं की तो काय करू शकतो, काठीने हल्ला करू शकतो. एक तर तो समोरून काठीने हल्ला करेल किंवा बाजूनं करेल. जर त्याला समोरून काठीचा हल्ला केला तर तुम्ही काय करायचं, खाली बसायचं. आणि जर तुम्ही बाजूनं किंवा काठीचा हल्ला केला तर काय करायचं, त्याला ढकलून पाठीमागे जायचं. या दोन्ही प्रकारे सांगितल्याप्रमाणे, सायलीने सांगितल्याप्रमाणे प्रतिमाने ते बरोबर केलेलं असतं. त्यानंतर सायली सांगते, अजून एक तिसरा मार्ग असू शकतो की तुम्ही मला गोळीने मारू शकतो, बंदूक घेऊ शकतो. त्यानंतर बंदुकीचा विषय काढल्यानंतर तिला थोडीशी भीती वाटलेली असते. मग ती सांगते, जेव्हा काही तिने जर बंदूक तुमच्यासमोर घेतली तर तुम्ही काय करायचं, मागे कोणतर आलं आहे असं त्याला भासवायचं आणि त्याचा हात ढकलायचा किंवा काय तर काठी वगैरे असेल तर त्याच्या हातावरती मारायची आणि तिथून पळून जायचं. आणि तसं सायलीने सांगितलं त्याचप्रमाणे प्रतिमाने केलं होतं. आणि प्रतिमाही आता सायलीने सांगितल्याप्रमाणे करत आहे, मग तीही स्वतः खुश असते. त्यानंतर ती म्हणते, अजून एक पर्याय आहे की तो पाठीमागून तुमचा गळा धरू शकतो. जेव्हा तो तुमच्या पाठीमागून गळा धरेल तेव्हा तुम्ही काय करायचं की जोरात त्याच्या पोटामध्ये कोपराने हाणायचं आणि तिथून पळून जायचं. त्यानंतर प्रतिमाही सेम तसंच करते आणि सायलीला कोपऱ्यात खळ मारल्यानंतर सायली म्हणते, बाळा तुला लागलं नाही ना? तर यावरती सायली बोलते, नाही मला लागलं नाही प्रतिमात्या, तुम्ही छान करत आहात. अजून एक गोष्ट सांगते, आपण ना बऱ्याच ठिकाणी असे ना कॅमेरे बसवले आहेत, त्यात तुमचं शूटिंग व्हावं म्हणून. त्यासाठी तुम्ही काय करायचं, जी सर्कल दिलं आहे तिथपर्यंत जावा, त्याच्यापेक्षा आतमध्ये जाऊ नका, कारण की रेकॉर्डिंग झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिथे घनदाट असं जंगल आहे तिथे जायचं नाही. एका ठिकाणी विरळ जागा आहे किंवा पायवाट आहे त्या ठिकाणी पळून यायचं. आता आपण उद्याच्या भागामध्ये बघत आहोत, इकडे अर्जुन सायली ना महिपतची वाट पाहत आहेत आणि महिपत हातामध्ये आग घेऊन आलेला आहे. आणि महिपताच्या समोर आता प्रतिमा आल्यानंतर प्रतिमा बोलत असते, तूच ॲक्सिडेंट केलास ना तो 22 वर्षापूर्वीचा. आता महिपत बोलतो, 22 वर्षापूर्वी माझ्या हातातून सुटलीस, पण आज तू माझ्या हातातून निसटणार नाहीस. आता आपण उद्याच्या भागामध्ये बघू प्रतिमा कशा प्रकारे प्रतिकार करणार आहे. त्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की पहा.